छान पावसाला सुरुवात झाली मंडळी। तर मुंबईमध्ये प्रतीक्षित असणारा पाऊस, हे समोर महालक्ष्मी रेसकोर्स, आपले डॉक्टर आहेत सतीश जैन यांच्याकडे आलो आहे आर्याला घेऊन। बाहेर मस्तपैकी छानपैकी पाऊस पडतोय आणि इथे बसून आहे ना आता पण सूप आणि गरमागरम मंचाव सूप आलेलं आहे। 1/2 मागवलं आहे। सो मंडळी आपली ऑर्डर आलेली आहे पनीर क्रिस्पी आणि हे हॉटेलचे मालक आहेत शेट्टी साहेब। साहेब नमस्कार। नमस्कार मंडळी, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी आज आहे 23 जून 2026। मंडळी ज्या पावसाची आपण सर्वजण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो ना, तो पाऊस आता मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। आज सकाळपासून मुंबईमध्ये पावसाला मस्तपैकी मुसळधार सुरुवात झाली बघा। बारीक बारीक पाऊस पडतोय। मी आत्ता माझ्या ऑफिसला आहे, ते आमच्या ऑफिसची बिल्डिंग, आणि छान पावसाला सुरुवात झाली मंडळी। तर मुंबईमध्ये प्रतीक्षित असणारा पाऊस आज बरसतोय। सर्व मुंबईकरांना दिलासा आहे। पाण्याची जी काही टंचाई होती असेल ना, ती आता टंचाईसुद्धा या संपूर्ण पावसामध्ये निघून जाणार आहे। सर्व धरणं आता भरून जातील आणि संपूर्ण निसर्ग एकदम हिरवा होईल, प्रसन्न होईल। तर मंडळी तुम्हा सगळ्यांना सुद्धा या पावसाच्या शुभेच्छा। आलेल्या पावसामध्ये प्रत्येकजणांनी आनंद घ्या, काळजी घ्या आणि मंडळी एन्जॉय करा। तर आता हा पाऊस कसा बरसतोय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच। तर आत्ता व्हिडिओला मी सुरुवात केली आहे, हा दिवसभर कसा पाऊस पडतो हे मी तुम्हाला दाखवेन। हे बघा, मागे आपण बघतोय ना, हे माझं ऑफिस आहे आणि हा ऑफिसच्या बाहेरचा आमचा परिसर। तर मंडळी चला पडणाऱ्या पावसाचा आपण आनंद घेऊया। तर मंडळी आपल्या ऑफिसमधून दिसणारा असा बाहेरचा संपूर्ण परिसर आहे। हे बघू शकता, इकडे हे महालक्ष्मी रेल्वे स्टेशनकडनं येणाऱ्या जे काय गाड्या आहेत त्या संपूर्ण रेल्वे इथून या पटरीतून जात असतात। शेजारीच आहे महालक्ष्मी रेल्वे स्टेशन आणि तिकडे बघा हे दिसतंय ना, इथे वरळी दूरदर्शन। एखादी ट्रेन आली की मी तुम्हाला दाखवेन। आणि बघा खाली रस्ता आहे आणि हे समोर महालक्ष्मी रेसकोर्स। पाऊस आता थांबला आहे। मुंबई लोकल जे दादरकडून चर्चगेट साईडला चालले। आता पाऊस थांबला आहे त्यामुळे मी सुद्धा जरा बाहेर निघालो आहे। तर मंडळी दुपारी आपण ऑफिसमधून निघालो होतो आणि दुपारी ना एवढा काही पाऊस वगैरे नव्हता, त्याच्यामुळे दिवसभर मी पण कामामध्ये बिझी होतो आणि मग पावसाचा काही व्हिडिओ वगैरे काय आपल्याला दाखवता आला नाही। पण आता संध्याकाळी आहे ना घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर आहे ना जरा आर्याला डॉक्टरकडे घेऊन आलो आहे। बघा इकडे म्हणजे आर्या आहे, आपले डॉक्टर आहेत सतीश जैन यांच्याकडे आलो आहे आर्याला घेऊन आणि इथून निघालो होतो आणि पाऊस आला आहे। बघा मुंबईला जी काही पावसाची सुरुवात झाली आहे, आता पाऊस सुरू झाला आहे। आता आपण आहोत लोअर परेलमध्ये। हे बघा छानपैकी आता पावसाला सुरुवात झाली आहे। डॉक्टरकडे आलो आणि आता आहे ना इथून निघालो होतो, जरा पाऊस आला त्याच्यामुळे थोडं थांबलो आहे। आता निघूयात आणि आर्या म्हणते ना जरा तिला ना सूप पियायचं आहे, तिला सूप पियायची जरा इच्छा झाली। तर म्हटलं त्या पावसामध्ये मस्त गरमागरम जरा सूप पिऊ आणि नंतर मग घरी जाऊ। आता इथून निघालो आहे। बघा हे बघा आपली गाडी इथे लावले आणि इकडे आर्या आहे।
चला आता थोड्याच वेळात आहे ना जरा पाऊस कमी झाला की निघूया. छत्री वगैरे आणले पण पाऊस जरा कमी होऊ देत. तर मंडळी वरळीमध्ये असणाऱ्या आपल्या बावनसाळीचे असणाऱ्या ड्रॅगन अँड बाउल या छोट्याशा एका चायनीज रेस्टॉरंटला आता आपण आलो आहे. बाहेर मस्तपैकी छानपैकी पाऊस पडतो आहे आणि इथे बसून आहे ना आता पण सूप आणि व्हेज क्रिस्पी थोडंसं पेटपूजा करूयात आणि नंतर जर पाऊस थांबला तर इथून निघू, नाही तर मग थोड्या वेळ इथे आपण घालवू आणि मग घरी जाऊ. बघा हे हॉटेल आहे इथे, छोटंसं आहे पण छान आहे. एक 10-12 सीटचं जागा आहे. हे बघा ड्रॅगन बाउल हा त्यांचा मेनू कार्ड आहे. व्हेज आणि नॉनव्हेज सगळे चायनीज आयटम आहेत. 2 ऑर्डर आपण सांगितले आहेत. आणि इकडे बघा हे चटणी आणि शेव दिलेली आहे. आता ऑर्डर येईल त्याच्यानंतर मग आपण थोडंसं मस्त खाऊ आणि मग घरी जाऊ. छान आहे रेस्टॉरंट. शेजवान चटणी आणि शेव दिले स्टार्टरसाठी. टाइमपास. एक नंबर टेस्टी आहे. आणि शेव आहे ना जरा वेगळीच आहे एकदम. साईज बघा तिची. चटणी पण एकदम मस्त आहे, एकदम फ्रेश, जबरदस्त. आणि गरमागरम मंचाव सूप आलेलं आहे. 1/2 मागवलं आहे. जास्त काय आपल्याला तेलकट खायचं नाही. छान आहे बघा, वाफ बघा. आणि आर्याला पण जरा बरं वाटेल, तिला सर्दी झाली आहे ना. आर्या खाऊन बघ कसं आहे. डॉक्टरांच्या औषधापेक्षा तिला असं बाहेर खाल्लं की तिला जरा छान वाटतं. छान आहे ना, मस्त आहे बघा. एकदम ठीक आहे, एकदम घट्ट आहे एकदम. आणि शेव आहे ना स्पेशल आहे. मैं कैमरा ना मैं लाया नहीं. मेरा कैमरा जो है ना मोबाइल पे भी बहुत क्वालिटी अच्छी है. एक्चुअली ब्लॉगिंग के लिए मैं दूसरा कैमरा यूज़ कर रहा हूँ. आज एकदम इसमें घाई में था. एक नंबर सॉलिड आहे. गरमागरम सूप, बाहेर मस्तपैकी पाऊस पडतो आहे आणि आपण इथे सूप पितोय. एक नंबर टेस्टी आहे, छान. सो मंडळी आपली ऑर्डर आलेली आहे पनीर क्रिस्पी. आपण पाहू शकताय त्यांनी जे संपूर्ण जे काय डेकोरेट केलं ना खूप सुंदर. हे बघा पनीर बघा, एकदम परफेक्ट ते फ्राय केलेलं आहे, छान. आणि स्पेशली त्यांनी डेकोरेट एवढं छान केलं आहे ना, सुंदर. अरे छान आहे ना, खाऊन बघ कसं झालं सांग. छान आहे. आणि हे हॉटेलचे मालक आहेत शेट्टी साहेब. साहेब नमस्कार. ते आपल्याला म्हणाले पुढचा व्हिडिओ आपण त्यांच्या ह्या स्पेशल रेस्टॉरंटसाठी आपण नक्की करू. हे बघा ड्रॅगन बाउल आपल्या बिडीचाळ परिसरामध्ये अगदी बावनसाळच्या इथे समोर, गोपाळनगरच्या अगदी समोरच आहे.
पुढचा ब्लॉग आपण यांच्यासोबत एकदा नक्की करण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्की येऊ सर. टेस्टी आहे, छान आहे. चला एन्जॉय करू आपण. सूप होने के बाद स्टॉप. यस यस. हां, पनीर क्रिस्पी आपल्याला ते सर्व करत आहेत. परफेक्ट सगळे मसाले वगैरे आहेत ना, व्यवस्थित लागले बघा. तर मंडळी बघा, आता आपण या ड्रॅगन बाऊल या रेस्टॉरंटमध्ये आता आपण सूप प्यालो आणि व्हेज क्रिस्पी आपण इकडे ट्राय केले नाही. इथून आहे ना आपण आता निघालो आहे बघा. हे रेस्टॉरंट आहे, पाऊस काय कमी होत नाही. अरे इथे थांबले, हे बघा हे ड्रॅगन बाऊल जबरदस्त आहे, एकदम टेस्टी आहे. तर यांच्याकडे आहे ना परत व्हिडिओ बनवायला आपण येणार आहोत. त्यांनी आपल्याला सांगितले की एक व्हिडिओ आमचा छान बनवा म्हणून. तर आपण यांच्याकडे नक्की येऊ. आणि निघालो आहे बघा, पाऊस आहे ना, पाऊस थांबायचाच नाही. आणि इथे ट्रॅफिक पण बघा किती झालं आहे. आणि हा परिसर आहे आपल्या बावनसाळचा. समोर इकडे आपण बघताय ना, हे आहे गोपाळनगर. तर मंडळी आता इथून घरी निघालो आहे. आज सकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती आणि आज दिवसभरातलं जे काही पावसाचं वातावरण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी आता व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.